महाराष्ट्राचा दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा महाराष्ट्राचा दादा अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुती सरकारचा दादा पवार साहेब हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेला आहे आणि यांचा आम्हाला शिर्डीकरांना राष्ट्रवादी तालुक्याला खूप अभिमान आहे आणि याचा जे उपमुख्यमंत्री झालेले याचा फायदा नुसता राष्ट्रवादीला नाही पुऱ्या महाराष्ट्राला होणार आहे आणि जास्त करून जे आमचे मित्रपक्ष आहे त्यांना दादाचा अनुभवाचा खूप फायदा होणार आहे कारण की दादांचा अनुभव आता जे झालेले आहे नव्याने झालेले आहे सगळे आहे तर दादाचा अनुभव त्यांना नक्कीच फायदा होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचा खऱ्या अर्थानं एक आनंदाचा दिवस आहे। काल महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं। मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री यांनी काल शपथ या ठिकाणी घेतली। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतली। आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आनंद आहे कारण अजितदादा हे वादा देणारे म्हणजे दादा हे शब्दाचे पक्के आहेत हे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे। दादांनी या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या विकासामध्ये काम केलेलं आहेच। आपण बघतो की महायुतीने मागच्या 2.5 वर्षामध्ये खूप चांगले कामं या ठिकाणी केलेले आहेत। त्याच्यामध्ये विकासाचे कामं एका बाजूला तर आहेतच परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी महायुती सरकारने आणल्या। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर लाडका युवा रोजगार योजना असेल, शेतकऱ्यांचे हिताचे जे प्रश्न असतील, त्यानंतर 1 रुपयामध्ये विमा असेल, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचे पण प्रश्न या ठिकाणी महायुती सरकारने घेतले आणि ह्याच सरकारच्या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या या जनतेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि निश्चितच महायुतीचं बळ ताकद वाढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये खूप कामं या ठिकाणी होण्यासारखे आहेत आणि ते होतील अशी आम्हाला आशा आहे। महायुती सरकारमध्ये दादा असल्यामुळे अजून खंबीर नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे। या शिर्डी शहराचे अनेक प्रश्न असतील, त्याच्यामध्ये साईबाबा संस्थान असतील, नगर परिषदच्या माध्यमातून असतील, युवकांचे प्रश्न असतील, या ठिकाणी मार्गी लागतील याचा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे। या जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माननीय आशुतोष दादा काळे पाटील असतील, तसेच संग्रामभैया जगताप, किरणजी लामटे व तसेच सर्व महायुतीचे आमदार यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो व शिर्डी शहरामध्ये आमचे ज्येष्ठ मंडळी असतील व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य ज्या इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करेल असा आम्हाला विश्वास आहे। काल राज्याचे सक्षम अर्थमंत्री माननीय अजितदादांनी 6व्यांदी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सर्वात प्रथम माननीय दादांनी ज्या पद्धतीने राज्याला सांभाळलं आर्थिकदृष्ट्या ते सर्व राज्यांनी मान्य केलं, सर्व पक्षाच्या नेत्यांनी मान्य केलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या राज्याला सक्षमपणे अर्थकारण दिलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे अनुदान हे सर्व पैसे जे त्याच्या खात्यात राज्यावर कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त बोजा न होता त्यांनी ज्या पद्धतीनं केलं त्या गोष्टीला मार्क सर्व नागरिकांनी राज्याच्या संपूर्ण मतदारांनी दिलेला आहे। माननीय अजितदादा म्हणून या संपूर्ण महायुतीला मोठा जनादेश मिळालेला आहे। त्यामुळे मी अजितदादांचं खूप अभिनंदन करतो व अजितदादांना विनंती करतो की आपण स्त्री सेवा संस्थांचे अनेक विषय आहेत, शिर्डी नगर पंचायत, शिर्डी नगर परिषदेचे खूप विषय आहेत, हे सर्व मार्गी लावण्यासाठी शिर्डीकरांना मदत करावी व त्याचबरोबर या निमित्ताने मी अजून एक अजितदादांना विनंती करेल की कोपरगाव मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांना आपण मंत्री करावं हे पण मी त्यांना विनंती करेल। पुन्हा एकदा 6व्यांदा आपल्या सर्वांचे नेते हे महाराष्ट्राचं आशास्थान आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे
आपण सर्वांनी बघितलं, दादा शिर्डीला 2-2.5 महिन्यापूर्वी आले होते. संपूर्ण 45 दिवस दादांनी लाडक्या बहिणींचे मेळावे महाराष्ट्रभर घेतले. प्रचाराच्या काळात जवळपास 67 सभा अजितदादांनी महाराष्ट्रात घेतल्या. या झंझावती प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर साथ सबंध महाराष्ट्रातील मतदारांनी दिली. अजितदादांच्या नेतृत्वाचा फायदा हा सबंध राज्याला या ठिकाणी होणार आहे. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या निमित्तानं ताकद मिळणार आहे. या शिर्डी परिसरातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्व देखील बाबासाहेब आप्पांच्या, रमेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दादांना भेटून इथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यासाठी आपण दादांकडे प्रयत्न करू. प्रशासनावर दादांची अतिशय भक्कम स्वरूपाची पकड आहे. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर संघटना अजितदादांसाठी बळकट करावी लागणार आहे. काल दादांनी शपथविधी घेतली. मी साईचरणी एवढीच प्रार्थना करतो की दादांना उत्तम आरोग्य, चांगलं सगळं आयुष्य द्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. काल महायुतीतली अतिशय महत्त्वाचा घटक असणारा आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी तब्बल 6 वेळा या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. खरं हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, कारण देशामध्ये माझ्या मते एकमेव उपमुख्यमंत्री असे असतील की त्यांनी तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची या ठिकाणी शपथ घेतली आहे. त्यामुळे निश्चितच आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या आणि विशेषतः अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आनंद झाला आहे. खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची विकासाची गंगा या ठिकाणी वाईल यात मात्र शंका नाही. कारण महायुतीतील अतिशय महत्त्वाचा घटक असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये देखील अतिशय मोलाची कामगिरी या पक्षाने केली. शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आज म्हणा किंवा युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न अतिशय मार्मिकपणे मांडणारे नामदार अजितदादा पवारसाहेब यांनी काल शपथ घेतली. निश्चित त्यांच्या या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून देखील महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात सेवा होईल. महाराष्ट्र देखील एक वेगळ्या उंचीवर जाईल अशी आम्हाला 100% खात्री आहे. त्याच्यामुळे साईबाबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की दादांच्या हातून अजून मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण असेल, त्या युवकांच्या बळकटीकरण असेल आणि विविध प्रश्न असतील आणि आमच्या शिर्डीतील महत्त्वाचे प्रश्न असतील, MIDCचा प्रश्न असेल, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याच्यामुळे MIDCच्या माध्यमातून जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्या संदर्भात नामदार अजितदादा पवारसाहेब निश्चितच आम्हाला वेळ देतील आणि आमचे प्रश्न मार्गी लावतील अशी आम्हाला दाद देत आहे. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85.